कोटी जय हिंद जय भारत। समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, धन्याची क्रांतिज्योती सावित्री माऊली, धन्याची क्रांतिज्योती सावित्री माऊली। सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव जान्हवी आहे। आज 3 जानेवारी सर्वप्रथम सावित्री फुले यांना माझे त्रिवार वंदन। सावित्री फुले या पहिल्या महिला शिक्षक होत्या। त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला। त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते। वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह थोर समाजसुधारक ज्योतिबा यांच्याशी झाला। त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम। जय हिंद जय भारत। सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव येथे झाला। त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते व त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई होते। 9व्या वर्षी सावित्रीबाई फुले यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्यासोबत झाला। त्या महाराष्ट्राच्या पहिल्या शिक्षिका होत्या। त्या होत्या म्हणून आज मुले शिकत आहेत। धन्यवाद। आज 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला। त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते। 9व्या वर्षी त्यांचा विवाह थोर समाजसुधारक ज्योतिबा फुले यांच्याशी झाला। धन्यवाद। मी इयत्ता 6वी मध्ये शिकत आहे। मी आज तुमच्या समोर 2 शब्द बोलणार आहे। सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे गुरुजन आणि चांदण्याप्रमाणे चमकणारे माझे विद्यार्थी मित्रांनो, आयुष्य वेचले स्त्रियांच्या शिक्षणासाठी, आयुष्य वेचले स्त्रियांच्या शिक्षणासाठी, झटत राहिल्या समाज सेवेसाठी, झटत राहिल्या समाज सेवेसाठी। लातच गाली सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या। त्यांचा जन्म 30 जानेवारी 1831 रोजी नायगाव येथे झाला। त्यांनी आपल्या पती ज्योतिबा फुले यांच्यासह स्त्रियांच्या शिक्षणासाठी काम केले। त्यांनी पुण्यात 1848 साली त्यांनी पुण्यात पहिल्या महिला सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव जान्हवी आहे। सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला। सावित्रीबाई फुले यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते। महात्मा फुले व सावित्रीबाईंनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिडवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली। धन्यवाद। यांची जयंती आहे। सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला। सावित्रीबाई फुले भारताच्या पहिल्या महिला शिक्षका तसेच थोर समाजसेविका होत्या। त्यांना माझा कोटी कोटी शाळा फुलविला तू क्रांतीचा मळा, माय सावित्री तू महान, देशाला तुझा अभिमान, सुरू केली मुलींची शाळा फुलविला तू क्रांतीचा मळा, माय सावित्री तू महान, देशाला तुझा अभिमान, सुरू केली मुलींची शाळा फुलविला तू क्रांतीचा मळा। धन्यवाद। जगाची जिने उगवलेला ही सावित्री आज जगाची शिलिका जगाची शिलिका। सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव समृद्धी आहे। आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे। त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला। त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते व तसेच त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई होते। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले हे भारताच्या पहिल्या महिला व शिक्षिका होत्या। संपणार माझ्या सावित्रीबाईचा दरारा। सर्वांना माझे नमस्कार। माझे नाव आरुष आहे। आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे। त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या। त्यांनी समाजातील वाईट प्रथांना विरोध केली। त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम। जय हिंद जय महाराष्ट्र। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस। सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला। यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील, आईचे नाव लक्ष्मीबाई तसेच पतीचे नाव महात्मा ज्योतिबा फुले असे होते। सावित्रीबाई फुले भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका तसेच थोर सामाजिक सेविका होत्या। त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम। जय हिंद जय महाराष्ट्र। माझे नाव विशाली आहे। सावित्रीबाई फुले यांच्याविषयी 2 शब्द बोलणार आहे। सावित्रीबाई फुले त्यांचा जन्म 3 जानेवारी
मला पुन्हा भिडेवाडा इथे काढले. धन्यवाद. त्यांनी समाज सुधारण्याचे कार्य केले. स्त्री शिक्षणाला महत्त्व दिले. सामाजिक संस्था याला महत्त्व दिले. म्हणजे खूप कार्य त्यांनी केले. 8 जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा जन्म नायगाव या गावी झाला. बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. धन्यवाद. 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यात नायगाव येथे झाला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. एवढे बोलून त्यांनी समाज सुधारण्याचे कार्य केले. स्त्री शिक्षणाला महत्त्व दिले. सामाजिक संस्था याला महत्त्व दिले. म्हणजे खूप कार्य त्यांनी केले. माझे नाव विराट आहे. सन्माननीय राष्ट्रीय व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग, माझ्या मित्रमैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार. मित्र, आज 3 जानेवारी आहे. आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 37वी करत आहोत. या दिनाने आपण बालिका दिन असे म्हणतो. जय हिंद महाराष्ट्र.